नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक बातमी आहे जळगावमधून. जळगावच्या चोपडा शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचंही समोर आलेलं आहे. या भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी याबाबत फोनवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. तर जळगावच्या चोपडामध्ये ही घटना घडलेली आहे. चोपडा शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर ते रबरासारखं होत होतं, सोबतच घट्ट देखील झालं होतं आणि याचाच एक व्हिडिओ काढण्यात आला आणि तो व्हायरल झालेला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडे देखील या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे. या भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आणि त्यांनी याबाबत फोनवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओनंतर दुधामध्ये होणाऱ्या भेसळीचे अनेक प्रकार अजूनही सुरू आहेत, असं देखील समोर येते. सध्या राज्यभरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची छापेमारी सुरू आहे, मात्र तरी देखील भेसळीचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे.